ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांची राजकीय कारकीर्द बर्बाद करायचं असं ठरवलंय, असं तेच म्हणाले. यांनी तिथंच भेटायला जाणं, आपली माणसं मारून टाकणाऱ्याचं का तोंड बघायचंय? इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता. ज्यांच्या लोकांनी खून घडवून आणला त्यांना एकदाही देशमुख कुटुंबाकडे यावं नाही वाटलं. तुम्हाला भेटायला जाण्याइतकी काय माया फुटली? ते काय कोमामध्ये आहेत का? इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता, मग गोरगरीब मराठ्यांनी कुणाकडे नाही मागायचा? देशमुख कुटुंब उन्हात पडलंय, तुम्ही झोपेत आहात का? तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे फिरता. नाहीतर मग यामध्ये यायचंच नाही. इकडे समाजाकडून वावा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचंय. कोणत्या तरी एकच काहीतरी करावं. इथं बाकीचे नाहीत का? मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची हाव तर खूप आहे, मग गद्दारी का करताय? हे संतापाचे वक्तव्य आहे मनोज जरांगे यांचे. तर झालं असं की धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी धस यांनी सहज भेट घेतली. आता धस सांगत आहे तशी सहज म्हणायची की नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती. नेमकी कोणती राजकीय खलबत या चर्चेत तयार करण्यात आली हे आगामी काळात स्पष्ट होईलच. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून उठले. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून भाजप आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. त्यासोबतच धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर जेव्हा सुरेश धस यांनी धनंजय मुंडेची भेट घेतल्याची बातमी समोर आली, तेव्हा मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या. यानंतर देशमुख यांनीही धस यांच्या बाबत प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट नेमका कोणत्या कारणामुळे झाली याबाबत कल्पना नाही. न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढत आहोत. मात्र असे असताना काही लोक वेगळी भूमिका घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. सुरेश धस यांनी अचानक धनंजय मुंडेंची भेट घेणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, असंही धनंजय देशमुख यांनी सांगितले. आता यावर स्पष्टीकरण देत धस यांनी हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही. संतोष देशमुख प्रकरण व तब्येतीची विचारपूस करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परवाच्या दिवशी भेटलो, भेटीनंतर बाहेर आल्यावर काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्रीच त्यांना दवाखान्यात नेले होते. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचाच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं व न घेणं याचा अधिकार अजित पवार यांना आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. तसेच माझा लढा सुरूच राहणार आहे, असंही सुरेश धस यांनी सांगितलंय. धस यांनी सांगितलेली माहिती मराठा समाजात किती रुजवते यावर आता सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मात्र हाडाचे राजकारणी असलेले सुरेश धस मराठा समाजाचा वोट बँकवरचा विश्वास तुटू देणार नाही हे स्पष्ट आहे. या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.